गणवेशाच्या बाबतीत कुठलंही कन्फ्युजन नाही आहे. मी क्लिअर कट धोरण जाहीर केलेलं आहे की सध्याच्या गणवेशाच्या ऑर्डर्स या काही शाळांनी दिलेल्या होत्या. शेवटी कोणाचंही नुकसान होऊ नये या दृष्टीने जे गणवेश उत्पादक आहेत, ज्या दिवशी मला भेटायला आले त्याच दिवशी मी त्यांना सांगितलेलं होतं की आपण आपलं उत्पादन थांबवा आणि त्याच्यामुळे त्यावेळेलाच ते उत्पादन थांबलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे गणवेश तयार आहेत त्याच्यातला एक गणवेश हा शाळा वापरू शकतात. पहिले 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार आणि 3 दिवस स्काय ब्ल्यू शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची पॅन्ट हा कॉमन गणवेश राहणार आहे. त्यांना आम्ही सॉक्ससुद्धा देतो आहे, शूजसुद्धा देतो आहे. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुलांना शिस्त लागावी, त्यांना श्रमाचं महात्म्य कळावं, सामाजिक बांधिलकी त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, ह्याच्यासाठी स्काउट आणि गाईड हा विषय आम्ही स्कूल एज्युकेशनमध्ये कंपल्सरी करतो आहे. शेवटी या मुलांना स्काउटचा गणवेश स्वतःच्या खर्चाने घ्यायला आज लागतो आणि ते त्यांना शक्य होत नाही. मुलांच्या पालकांची ती परिस्थिती नसते. म्हणून तोच गणवेश फक्त त्याच्यामध्ये जर कप बुलबुल असेल तर एक छोटी कॅप घातली की त्याला कप बुलबुल म्हणता येईल. थोडासा मोठा झाला आणि त्यांनी बॅरेट कॅप ज्याला आपण म्हणतो तशी कॅप घातली तर त्याला स्काउट अँड गाईड म्हणता येईल. थोडा मोठा झाला तर त्याला रेंजर म्हणता येईल. कारण NSS किंवा NCC ही स्कूलमध्ये अवेलेबल नसते. ती महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही NSS किंवा NCC घेऊ शकता, इथं ती घेता येत नाही. आणि त्याच्यामुळे ही व्यवस्था करून दिलेली आहे. पुढच्या काळामध्ये मुलं हा केंद्रबिंदू आहे. माझ्या दृष्टीने मुलांना क्वालिटी एज्युकेशन दिलं पाहिजे, त्यांना सर्व त्या सुविधा दिल्या पाहिजे. याच्यासाठी सातत्याने चांगले निर्णय आम्ही घेतो आहे. याच्या पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला शैक्षणिक वर्ष सुरू होईल त्यावेळेला 1लीतल्या 8वीतली मुलं एकच फक्त पुस्तक घेऊन स्कूलमध्ये जातील. इतर काहीही त्यांना नेण्याची गरज नाही. त्यांची जी काय पाण्याची बॉटल, त्यांचा खाऊचा डबा, त्यांचा कंपॉस बॉक्स एवढंच त्यांनी न्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे अनेक वर्ष ज्याच्यावर चर्चा चाललेली होती त्या पुस्तकाच्या ओझ्याचा प्रश्न हा सुद्धा निकालात निघालेला आहे. मुलांना चांगलं शिक्षण देत असताना धडा संपल्यानंतर तिथं वहीचं पान असणार आहे. वह्यासुद्धा आम्ही मोफत देतो आहे. म्हणजे ते वहीचं पानावर ते आपल्या नोट्स घेऊ शकतात आणि शिक्षकांनी त्यांना व्यवस्थित शिकवले की नाही हे त्या नोटमधून प्रदर्शित होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या नोटचं सुद्धा असेसमेंट हे सुद्धा पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे. परीक्षा नसल्यामुळे 1ली ते 8वीमध्ये मुलांना बऱ्याच वेळेला मुलं दुर्लक्ष करतात अभ्यासाकडे. 2रीच्या नंतर 3रीपासून त्यांचं असेसमेंट कसं घ्यायचं याच्याबद्दलसुद्धा आम्ही विचार करतो आहे. 6वीपासून त्यांना व्यावसायिक शिक्षण द्यायचं आहे, त्याच्या संदर्भात आम्ही विचार करतो आहे. आता माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. आपण ज्याला बालवाटिका किंवा इंग्रजी भाषेमध्ये ज्युनियर, सिनियर KG आणि नर्सरी म्हणतो, या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण आम्ही असे निर्णय घेतो आहे. आणि जगभरामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की मुलांचा बेस हा प्राथमिक शिक्षणामध्येच बनतो. आणि त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षण अधिक सक्षम कसं करता येईल ह्याच्यावर आम्ही विचार करतो आहे. आपल्या माध्यमिक शाळा या ग्रँटेड स्कूल असतात आणि त्याच्यामुळे अनेक मुलांना केंद्र शासनाच्या योजना मिळू शकत नाही. या संदर्भात आता केंद्रीय सचिवांशी मी बोललेलो आहे की आमच्या त्या शाळांना आपण दर्जा द्या, स्कूल म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलचा, हे सुद्धा बोललेलं आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं की अनेक सुविधा या मुलांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. शेवटी सुविधा ह्या मुलांसाठी असतात आणि मग ते ग्रँटेड स्कूल असल्या तरी त्या मुलांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजे. कारण त्याचासुद्धा 100% खर्च हा शासन करत असतं. त्याच्या पगारावरचा खर्च, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरचा खर्च हा सगळा सरकार करत असल्यामुळे त्याला शासकीय स्कूलचा दर्जा द्यावा अशी मागणी आम्ही केंद्राकडे केलेली आहे. लवकरच या संदर्भात केंद्रीय मंत्री महोदयांची मी भेट घेईन आणि शिक्षण हे चांगल्या रीतीने व्हावं याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं असतं. त्याच्यामुळे ग्रँटेबल शाळा, एडेड शाळा आणि खासगी शाळा या सगळ्यांना हे गणवेशाचं कंपल्शन असणार आहे काम, जसं तुम्ही म्हणताय म्हणजे जिल्हा परिषद आम्ही हे बघा, हे जून महिन्यापासून लागू आहे आणि त्याच्यामुळे आमचा जो कॉमन गणवेश आहे तो सुद्धा स्कूल कमिटीकडूनच यावर्षी आम्ही तयार करून घेतो. पुढच्या वर्षीपासून कापड एवढ्यासाठी द्यायचं आहे की कपड्याचा दर्जा हा चांगला नसतो अशा कंप्लेंट महाराष्ट्रभरामधून माझ्याकडे आलेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये त्याचं दर्जा ठरवला जाईल, त्याचं टेंडर काढलं जाईल
तो कपडा पॅक करून शाळांपर्यंत पोहोचवला जाईल आणि केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी बचत गटांकडून त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल। हे आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाला काम दिलेलं आहे की त्यांच्या माध्यमातून चांगले असे ड्रेसेस हे गावोगावी त्या मुलांना उपलब्ध करून दिले जातात। कुठल्या कॅटेगरीतल्या शाळा जसं यावर्षी दोन ड्रेस अशासाठी ठेवलेत की एक ड्रेस ऑलरेडी तयार झालेला होता, तो 3 दिवस वापरता येईल, सोमवार मंगळवार बुधवार, आणि गुरुवार शुक्रवार आणि शनिवार 3 दिवस हा कॉमन जो ड्रेस आहे तो वापरला जाईल आणि कवायत सुद्धा त्याच दिवशी असेल मुलांची। विरोध करणारे आपण एक गोष्ट लक्षात घ्या की अगोदर माझ्याकडे शिष्टमंडळ आलं की ह्याच्यावर एक मोठा व्यवसाय ठराविक भागामध्ये चालू आहे, त्यांच्यावर परिणाम होईल। मी ते मान्य केलं की 30% तुम्ही तयार केलेले कपडे आम्ही घेतो। त्याच्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले, त्याच्यानंतर 30% ऐवजी 50% आम्ही घेण्याचं, म्हणजे त्यांचं कुठलंही नुकसान होत नाही आहे, परंतु मुलांमध्ये शिस्त लागली पाहिजे। त्यांना स्काउट अँड गाईड हा विषय आम्ही कंपल्सरी करतोय, त्याचे त्यांना खाजगीरित्या कपडे विकत घ्यायला लागता कामा नये, सगळं आमचं कर्तव्य आहे ना, आणि त्याच्यामुळे आम्ही करणार आहोत। तुम्हाला वाटतं की आणि काही सूचना आहेत मला अवश्य द्या, आम्ही सगळ्यांच्या सूचना घेत असतो आणि त्याच्यामधून चांगलं असं काहीतरी करण्याचा आमचा विचार आहे। आजपर्यंत एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्व मुलांना युनिफॉर्म देत नव्हतो, फक्त दारिद्र्य रेषेखालच्या आणि जे शेड्यूल कास्टची मुलं आहेत, शेड्यूल ट्राईबची मुलं आहेत त्यांनाच देत होतो। या वर्षीपासून आपण सर्वच्या सर्व मुलांना शासकीय शाळांमध्ये गणवेश देतोय, त्यांना बूट देतोय, त्यांना सॉक्स देतोय, त्यांना आपण वह्या देतोय। हे पहिल्यांदाच सुरू झालंय महाराष्ट्रामध्ये, त्याचं स्वागत आपण सर्वजण कराल अशी मी अपेक्षा करतो। आधार नोंदणीमुळे शिक्षक भरती लांबल्याचं दिसतंय। हे बघा, संजय राऊत यांची जी विधानं असतात ती एवढी कन्फ्युजिंग असतात की हुशारातला हुशार मनुष्यसुद्धा हात टेकेल अशा तऱ्हेची वेगवेगळी विधानं हे रोज करत असतात। त्याच्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्ही एकदा त्यांच्याकडून समजूत घ्या आणि मग एकदाच मला एक प्रश्न विचारा। संजय राऊतांच्या सगळ्या प्रश्नांची मी एकाच वेळेला उत्तरं देईन। एका प्रश्नाचं आधी उत्तर देतो। एक आधी आपला प्रश्न अगोदर विचारा मग त्यांचा, कारण तुम्ही अगोदर विचारा सर। हे बघा, मला जर उत्तर द्यायचं असेल तर मी एक उत्तर देऊ शकतो की ते रोज नवीन भविष्य सांगत असतात। एकदा त्यांनी भविष्य सांगितलं होतं की हे सरकार पडलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी ती तयारी केलेली होती की वेगवेगळे पोपट तुम्हाला माहिती आहे ना, त्याचे उचलतात, कार्ड्स उचलतात आणि ते भविष्य वाचून दाखवतात, तशी त्यांनी तयारी केलेली होती। म्हणजे त्यांनी खुराडा वगैरे काहीतरी ठेवलेलं असणार, त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर खुराडच येत आहे असं मला वाटतं, हा माझा अंदाज आहे। चर्चा झालेली आहे 22 जागांच्या अनुषंगाने, 22 जागांच्या शिंदे गटाकडून मागणी होती अशी चर्चा आहे। अपेक्षा काय असणार आहे आणि यात एक शक्यता अशी वर्तवली जाते की कमळाच्या चिन्हावरती शिंदे गटाने लढावं असंही भाजपकडनं पुश केलं जाऊ शकतं। हे बघा, आमचा धनुष्यबाण आहे, शिवसेना आमचा पक्ष आहे, आमच्याकडे सध्यासुद्धा 13 खासदार आहेत आणि त्याच्यामुळे उर्वरित जे खासदार लवकरच आमच्याकडे येतील अशी आमची अपेक्षा आहे। कारण हे बघा कसं आहे की आमचा पक्ष हा मूळ पक्ष आहे, याच्यावर शिक्कामोर्तब इलेक्शन कमिशनने केलेला आहे आणि नवीन निर्णयामध्ये पुन्हा एकदा हा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायचा आहे। आम्ही आमचे डॉक्युमेंट्स त्यांना दाखवू आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला तिथंसुद्धा न्याय मिळेल आणि आमचा पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारधारेच्या कधीही बाहेर गेलेला नाही। आणि म्हणून आपण बघितलं की आपण मला एक प्रश्न विचारला की प्रकाशराव आंबेडकर साहेबांनी असं म्हटलं आहे की महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावं नाहीतर शिवसेना संपेल। हे त्यांचं जे विधान आहे हे खरं आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे नेहमीच शिवसेनेला संपवण्याच्या मागे असतात। याच्या पूर्वीच्या ज्या 4-5 वेळा फुटा झालेल्या आहेत या सगळ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घडवलेल्या आहेत, त्याच्यामुळे शिवसेना संपवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं। मुख्यमंत्री पदाच्या पोटी किंवा त्या दिलेल्या शब्दापोटी असेल, कशासाठी असेल, उद्धवसाहेब हे त्यांच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत, त्या जाळ्यामधून त्यांनी लवकरात लवकर बाहेर पडावं ही जी सूचना आंबेडकर साहेबांनी दिलेली आहे त्याचा त्यांनी अवश्य विचार करावा। आम्ही काय आहो, आमचा धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाशिवाय कमळाला सुद्धा ताकद येत नाही, त्याच्यामुळे दोघं एकत्र असले की ताकद येते आणि म्हणून आमची युती मजबूत आहे। आपण काहीही काळजी करू नका,
युतीचं व्यवस्थित वाटप होणार, आम्ही व्यवस्थित इलेक्शन लढवणार, मोदी साहेबांना ताकद देणार आणि पुन्हा एकदा युतीची सत्ता ही दिल्लीमध्ये येणार. हा प्रश्न तुम्ही शिंदे साहेबांना विचारलं पाहिजे, मला का विचारताय? आणि बघा आता पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलं आहे. युतीने विचार केला पाहिजे की त्यांना घ्यायचं की नाही, तर युती विचार करेल त्यावेळेला. युतीला वरिष्ठ हे नेते आहेत, आदरणीय मोदी साहेब आहेत, शहा साहेब आहेत, ते काय ते योग्य तो निर्णय घेतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब आहेत, ते निर्णय घेतील. माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला तुम्ही ह्याच्यामध्ये ओढू नये अशी माझी विनंती. संपर्कामध्ये असणारच ना, सगळ्या आमदारांची कामं आम्ही करतो, दिवस रात्र आम्ही कामं करतो, जनतेसाठी काम करतो, सगळ्यांना अट्रॅक्शन आहे. शिंदे साहेब किती तास काम करतात ह्याची चर्चा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये असते. बघा हे नेहमी असतंच ना, आमच्याकडे ओघ चालूच असतो, त्याच्यामुळे आपण अपेक्षा करूया की ते सुद्धा येतील म्हणून. दिल्लीवारीची चर्चा होते आहे की पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोकसभेसाठी जी नावं चर्चेत आहेत त्यात तुमचं नाव आहे. हे बघा मी महाराष्ट्रामध्ये खुश आहे. तुम्हाला जर वाटतं की मी शिक्षण खात्याचा कारभार व्यवस्थित करत नाही म्हणून मी दिल्लीला जावं, तर मग मला त्याचा विचार करायला लागेल. विनायक राऊत सारखं आव्हान देतात तुम्हाला पार्टनर म्हणून. अहो विनायक राऊत निवडून आले कोणामुळे हे त्यांनी स्टेजवरून सांगितलेलं आहे. तिथं जर म्हणतात की मी दीपक केसरकरांच्यामुळे निवडून आलो. उद्धव साहेब आले, कणकवलीमध्ये सभा घेतली, त्याच्यामध्ये सांगितलं की दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा विनायक राऊतांना निवडून आणण्यामध्ये होता. हे सगळं जर ते आपल्या तोंडाने बोललेले असतील तर मग तोंडाने बोललं ते तुम्ही खरं माना ना. विरोधात गेल्यानंतर जे बोलतात ते तुम्ही खरं का मानता? आणि मी अशा तऱ्हेचा मनुष्य आहे की विनायक राऊतांच्यासाठी काम केलं, त्यांच्या विरोधात उभं राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. परंतु ज्यावेळेला कर्तव्याचा भाग असतो आणि पक्षाने तुम्हाला सांगितलंच तर समोर कोण आहे ह्याचा विचार करायचा नाही. आपण महाभारतामध्ये जसं श्रीकृष्णाने सांगितलं की अर्जुना समोर कोण आहे त्याचा विचार करू नको म्हणून, तसं विनायक राऊत जरी समोर असले तरी ते कौरव आहे असं समजायचं आणि आपण आपलं युद्ध चालू ठेवायचं. एवढं आपण केलं पाहिजे, ते आपली परंपरा आहे. गजानन कीर्तीकर म्हटले की भाजपकडनं आम्हाला सापत्नपणाची दिली जाते, कारण आम्ही इंडियाचे घटक असताना ज्या पद्धतीने आमची कामं व्हायला हवी तशी कामं होत नाही. काय नेमकी असं काही नाही बघा, आता ते बोलले तर तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मला विचारणं, ते ज्येष्ठ नेते आहेत, ते बोलले त्याच्यावर मी काय कॉमेंट करायचं. मी त्यांच्यापेक्षा खूपच ज्युनियर आहे कम्पॅरेटिव्हली पक्षामध्ये किंवा ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांचं निश्चितपणे काही जर राहिलेलं असेल, आमच्याकडून असं अनेक वेळेला होतं की गैरसमज होतात, आम्ही एकत्र बसतो, गैरसमज मिटवतो आणि युती मजबूत ठेवतो आणि तेच घडेल. वेगवेगळ्या कारणाने शिक्षक भरती लांबत चाललेली आहे. शिक्षक भरती मी आपल्याला 1 मिनिट सांगतो, महाराष्ट्रामधल्या कुठल्या कोणाचाही गैरसमज होता कामा नये. शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली आहे. परंतु औरंगाबाद हायकोर्टने सुमोटो 5 जूनपर्यंत त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे ती स्थगिती उठल्यानंतर सगळ्या शाळांना शिक्षक मिळतील. 30,000 शिक्षक महाराष्ट्राला मिळतील. सर, आरटीच्या प्रवेशाबाबत आपण बघितलं तर यंदा मोठ्या प्रमाणात पालकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते. पुन्हा काही आरटीच्या प्रवेशाबाबत पाठ अशासाठी फिरवली की आम्ही आमच्या एज्युकेशनची क्वालिटी सुधारलेली आहे आणि शेवटी असं आहे की 8वीपर्यंत एका शाळेमध्ये शिकवायचं आणि 8वीनंतर दुसऱ्या शाळेमध्ये जायचं, याच्याबद्दल पालकांनीसुद्धा विचार केला पाहिजे. दुसरं असं आहे की ह्या ज्या मोठ्या मोठ्या लोकांच्या शाळा असतात त्याच्यामध्ये इतर अनेक उपक्रम असतात, ज्या उपक्रमांमध्ये सहभागी होणं सर्वसामान्य पालकांना परवडत नाही आणि मग त्या मुलांमध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो. बघा, केवळ चांगल्या शाळेमध्ये जाण्याच्या अट्टहासापोटी आपल्या मुलाला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण करता कामा नये, हे माझं स्पष्ट मत आहे. जे आहे स्वतःचं आहे ते अभिमानाने करा. आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्याबरोबर आहोत. प्रायव्हेट स्कूलमध्ये जे शिकवलं जातं, ज्या टेक्नॉलॉजी आहेत, सगळ्या टेक्नॉलॉजीज आमच्याकडे आहे. आम्ही रोबोटिक्स शिकवतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवतो, कॉम्प्युटर सायन्स शिकवतो. जे जे आहे ते उत्कृष्ट ज्ञान जर तुम्हाला शाळेमध्ये मिळू शकते तर केवळ इंग्रजी माध्यमाच्या हव्यासापोटी जर पालक हे करत असतील तर त्यांना मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे की याच्या पुढचं शिक्षण हे मातृभाषेमध्येच असणार आहे. या वर्षापासून इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू झालेलं आहे. पुढच्या वर्षीपासून मेडिकलचं शिक्षणसुद्धा मराठीमध्ये दिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे
उद्या ॲडमिशन घेत असताना आमचा मुलगा इंग्रजीमध्ये शिकला म्हणून त्याला तिथे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही असं मात्र तक्रार घेऊन कोणी माझ्याकडे येऊ नका, एवढीच माझी विनंती. शासकीय शाळांमध्ये गणवेशाचा विषय अगदी योग्य आहे, मात्र काही खाजगी शाळा आहेत ज्यामध्ये गणवेशाची सक्ती म्हणजे विशिष्ट व्हेंडर करून गणवेश खरेदी केली जाते, विशिष्ट व्हेंडर करूनच शालेय साहित्य खरेदी करावं अशी सक्ती पालकांवरती केली जाते. गेले अनेक वर्ष हा विषय फक्त बातम्यांमधून येतो, त्याच्यावरती ठोस किंवा नाही. आपण आता जो माझ्याकडे विषय मांडलेला, आताच माझी लगेच मीटिंग आहे पुण्यामध्ये, मी याच्यावर निश्चितपणे विचार करेन आणि याच्यावर आम्ही काहीतरी मार्ग काढू. बघा आता आम्ही ज्या वेळेला बालवाटिका आणतोय म्हणजे ज्युनियर सिनियर KG, त्यावेळेला नर्सरीत ज्या सगळीकडे होतात कुठलाही त्याला नॉर्म पाळला जात नाही. एखादं खोली भाड्याने घ्यायची, तिथं मुलांना सगळ्यांना बसवायचं आणि मग ती बालवाटिका म्हणून सुरू करायची, हे सुद्धा आम्ही थांबवतोय. त्यांनासुद्धा आमच्याकडून परमिशन घ्यायला लागेल. जेवढी काही शिस्त मला आणता येते, मला काय मी नव्याने झालो, मी काय ह्या फील्डमधला मनुष्य नाही. मला जर तुम्ही ॲग्रिकल्चर म्हणजे काय विचारलं मी 10 तास बोलू शकतो. मला जर तुम्ही टुरिझम म्हणजे काय म्हणून सांगितलं मी 5 तास तुमच्याशी बोलू शकतो. परंतु एज्युकेशन हा सगळा विद्वानांचा प्रांत आहे आणि त्याच्यामुळे ते विद्वान जे काय ठरवतील त्याची चांगली अंमलबजावणी कशी व्हावी याच्या बाबतीत मी शिक्षण मंत्री म्हणून अवश्य करतो. तुमच्या काय त्याच्याबरोबर इंग्लिश त्यांना इंग्लिश हे बघा, ज्यांना इंग्रजीमधून शिक्षण घ्यायचं आहे ते इंग्रजीमधून घेऊ शकतात. इंग्रजीची इंजिनिअरिंग कॉलेज कितीतरी आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यावी. मी कुठे नको म्हटलं. बघा एक माझी विनंती अशी आहे की जे पत्रकार नाही आहेत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारू नये. परंतु मी एक गोष्ट सगळ्याच महाराष्ट्राच्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की जगभरामध्ये कुठेही इंग्रजी बोललं जात नाही. जर्मनमध्ये जर्मन बोललं जातं, फ्रान्समध्ये फ्रेंच बोललं जातं, स्पेनमध्ये स्पॅनिश बोललं जातं, इस्रायलमध्ये हिब्रू बोललं जातं, रशियामध्ये रशियन बोललं जातं, चायनामध्ये चायनीज बोललं जातं आणि त्याच भाषेमध्ये शिक्षणसुद्धा देतात. आज ही सगळी राष्ट्र जगाचं नेतृत्व करतात, जगातली सर्वात पॉवरफुल देश आहेत, परंतु आपल्या मातृभाषेमध्ये शिकवतात, मातृभाषेचा अभिमान बाळगतात. इंग्रजी ही इंटरनॅशनल कम्युनिकेशनची लँग्वेज आहे. इंग्रजीचं गुलाम बनू नका. इंग्रजींच्या गुलामगिरीतून पहिलं आपल्याला राष्ट्राला बाहेर काढण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आहे, त्याचा अभिमान बाळगा, एवढंच मला सांगतो. स्टोरी ज्या पद्धतीने चित्रपट बनला त्याच पद्धतीने महाराष्ट्रात स्टोरी अशा पद्धतीने चित्रपट बनेल आणि त्याची स्टोरी सुद्धा मी केरळाच्या स्टोरीच्या डायरेक्टरांना दिलेली आहे असं संजय राऊत. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, हा एक सिरियस टॉपिक आहे, मी समोर येऊन सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या की संजय राऊतने एकदा तरी सिद्ध करून दाखवावं. दिल्ली हायकोर्टने बोलवलेलं आहे तुम्हाला, तिथं सिद्ध करून दाखवा. कोणी मनुष्य विकायला बसलेला नसतो, ते स्वतः विकायला बसलेलं असेल तर त्यांनी स्वतःला विकावं. आम्ही कोणी स्वतःला विकलेलं नाही आहे. साधा आपल्या आमदारांचा मान ठेवायला शिकवा. लोकप्रतिनिधींना काय मान असतो ह्याची जर तुम्हाला जाणीव नसेल तर राजकीय पक्ष का स्थापन केला? लोकप्रतिनिधींना काय रस्त्यावर उभं करणार? त्यांच्या ज्याला गरजा असतात त्यावेळेला तुम्ही धावून येणार नाही. एखाद्या मनुष्याला हार्ट अटॅक आला तर शिंदेसाहेब त्यांना एअरलिफ्ट करतात आणि त्यांना हे देतात. माझा प्राण ज्यांनी वाचवला त्या नेत्याच्या मागे जाणार अशी भूमिका जर कुठल्या आमदारांनी घेतली तर त्याला तुम्ही खोके म्हणणार का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेने प्रत्येक खोकेवाल्याला विचारला पाहिजेत. आणि यांची घरं जाऊन बघा केवढी आलिशान आहेत म्हणून. कसल्या आलिशान गाडीतून हे फिरतात लोक ते बघा. आणि मग त्या गाड्या कुठून आल्या? खोक्यातून आल्या ना. आम्ही नाही, माझी 4थ्या पिढीची श्रीमंती आहे, तरी पण आम्ही साधे असे खादीचे कपडे घालतो. आम्ही आमच्या प्रॉपर्ट्या विकून आमची राजकारणं करतो. थोडी तरी लाज वाटली पाहिजे असं खोटं बोलायला. आणि लाज लज्जा सोडलेली आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही आहे. कधीतरी ह्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे. आणि ह्या लोकांची जाऊन घरं बघा, या लोकांची जाऊन गाड्या बघा, या लोकांचे काय व्यवसाय आहेत ते बघा. आणि मग कुठून आली ही आलिशान घरं, कुठून आले हे आलिशान गाड्या, याचा जबाब त्या नेत्यांना विचारा. आणि म्हणून मला सांगायचं आहे, माणुसकी आहे शेवटी. आणि माणुसकी जो मनुष्य देतो, आमदारांचं रोजचं जेवणसुद्धा शिंदेसाहेबांच्या घरातून येतं. जो मनुष्य जेवलेला आहे, ज्यांनी आमची काळजी घेतली, आम्ही उपाशी आहोत की नाही हे बघितलं, त्या नेत्याला आम्ही सोडावं अशी तुम्ही अपेक्षा करता? कशासाठी अपेक्षा करता? तुम्ही का नाही ही काळजी घेतली आजपर्यंत? याचंसुद्धा उत्तर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. खाल्लेला घास कोण विसरत नसतो आणि खोके घेऊन कोण विकतही जात नसतो, हे पक्क लक्षात ठेवा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.